शिवसकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. पहा हा रायगडावरचा सूर्योदय खरंच मनाला शांत करणारा आणि अभिमान जागवणारा आहे. आज आमचा 2.5 वर्षाचा राया पहिल्यांदाच किल्ला पाहायला चाललाय आणि तोही स्वराज्याची राजधानी म्हणजेच आपला रायगड. पहा आज रायाची एक्साइटमेंट लेवल काय वेगळीच आहे. रायगड हा केवळ किल्ला नाही तर हा स्वराज्याचा अभिमान आहे. इथे प्रत्येक दगडावर शिवरायांचा इतिहास जिवंत आहे आणि प्रत्येक पायरीवर शिवरायांचा पराक्रम जाणवतो. आणि इतका मोठा गड सर करायचा म्हटल्यावर ह्या छोट्याशा मावळ्याला एनर्जी तर लागेलच. त्यामुळे रायाने थोडी न्याहारी केली आणि सुरू झाला आमचा रायगडाचा सुंदर प्रवास. आणि आम्ही आधीच ऑनलाईन रोपवे तिकीट बुक केले होते, त्यामुळे वेटिंग जवळपास नव्हतीच आणि आमचा वेळही वाचला. आणि मग सुरू झाला आमचा रोपवे प्रवास. वरून रायगड आणि खाली पसरलेला सह्याद्रीचा नजारा. खरंच स्वर्गासारखं वाटत होतं सर्व. जसजसं रायगड जवळ येत होता तसतसं काळजात अभिमान दाटून येत होता. दोरीवरून वर जाताना स्वप्न उंच उंच झाली. धुक्यातून रायगड दिसता छाती अभिमानानं भरली. सह्याद्रीच्या कुशीत जणू इतिहास जागा झाला. शिवरायांचा तो रायगड पाहून मन पुन्हा मराठा झाला. आम्ही पोहोचलो रायगडावर, स्वराज्याच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत. इथे आल्यावर आम्हाला गाईडने माहिती द्यायला सुरुवात केली. डोंगरावरती काहीच बांधकाम नव्हतं आणि हा डोंगर जावळी मोऱ्यांच्या ताब्यात होता. जावळीचे चंद्रराव मोरे, मोऱ्यांकडून हा सर किल्ला जिंकलेला आहे. कधी जिंकला? 15 मे 1656 ला रायगड जिंकलेला आहे. आणि रायगड बांधायला किती वर्षे लागली? तर 14 वर्षे या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. यानंतर गाईडने आम्हाला रायगडावर अष्टप्रधान मंडळाची व्यवस्था दाखवली. म्हणजे राज्यकारभारासाठी महाराजांनी 8 प्रमुख मंत्री नेमले होते. ही स्वराज्याची मजबूत प्रशासन व्यवस्थाच होती. तर आणि या वाड्याचे जे अवशेष दिसतात ना आपल्याला, असे गॅप सोडलेत का? हे जे आपल्याला दगडांच्या मधून गॅप सोडलेले, हे समोरच्या हे गॅप, हे आपले गावाकडे याला कॉलम म्हणतात. हे त्या काळातले ओरिजिनल लाकडाचे कॉलम. यानंतर आम्ही विजयस्तंभाजवळच असलेला हिरकणी बुरुज पाहिला. इथली कथा ऐकून रायाही शॉक झाला. बाळासाठी एका आईने जीव धोक्यात घालून कड्यावरून उतरायचं जे धाडस केलं होतं ते वाखाणण्याजोगंच होतं. आणि हे आहे टकमक टोक. इतिहासात हे ठिकाण शिक्षा देण्यासाठी वापरलं जात असे. महाराजांनी ह्याच ठिकाणी भरपूर गुन्हेगारांचा कडेलोट केलेला आहे. पण आज इथून दिसणारा हा नजारा इतका सुंदर आहे की काही क्षण आपण शांत होऊन इथंच पाहत बसावे असे वाटते. पुढे आम्ही पाहिली रायगडाची बाजारपेठ. पूर्वी इथे सैनिक आणि लोकांसाठी सर्व वस्तू उपलब्ध असायच्या. शिवरायांनी पूर्ण शहरच उभं केलं होतं इथल्या लोकांसाठी, जिथे कुठलीही सुखसुविधाची कमी नव्हती. नंतर आम्ही रायाला घेऊन गेलो महाराजांच्या राजदरबारात. याच ठिकाणी 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला होता. हा क्षण मराठा इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. याच ठिकाणी महाराज स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय घेत असे आणि इथेच मावळ्यांच्या नजरेतील स्वराज्याचे स्वप्न उभे राहिले होते. या जागेवर उभं राहिलं की शब्द थांबतात आणि अभिमान बोलतो. जय शिवराय. यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिरात दर्शन घेतलं. हे मंदिर महाराजांनी बांधलेले असून इथे एक वेगळीच शांतता जाणवते. इतिहास आणि भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे जगदीश्वर मंदिर. रायगडाच्या या भव्य बांधकामामागे एक मोठं नाव आहे, हिरोजी इंदलकर, महाराजांचे विश्वासू अभियंता. त्यांनी रायगडाचं बांधकाम इतकं भक्कम केलं आहे की आजही ते अभिमानाने उभं आहे. रायगडावरील सर्वात पवित्र जागा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी.
इथे येताच नकळत हात जोडले जातात, कारण इथे फक्त समाधी नाही, तर इथे स्वराज्याचं तेज आहे. इथे महाराष्ट्राचा आत्मा आहे. महाराजांनी आयुष्यभर स्वराज्यासाठी लढा दिला आणि इतिहास घडवला. इथे येताना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमान आणि श्रद्धा दाटून येते. यानंतर आम्ही पाहिला गंगासागर तलाव. हा रायगड किल्ल्यावरचा अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तलाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू आणि कावेरी या 5 पवित्र नद्यांचे जल आणले गेले होते. अशी मान्यता आहे की हे पाणी गंगासागर तलावात साठवून त्यानंतर महाराजांचा भव्य राज्याभिषेक करण्यात आला होता. यानंतर आम्ही रायगडावरील महादरवाजा, नगारखाना, होळीचा माळ, राणीवसा, महाराणी सईबाईंची समाधी, वाघ्या कुत्र्याची समाधी, चोर दरवाजा, दारूचे कोठारे, बाले किल्ला, तटबंदी असे विविध रायगडावरील ऐतिहासिक वास्तू पाहिल्या. आणि हे सर्व पाहून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. सूर्य जसा मावळत होता तसा रायगड अजूनच सुंदर दिसत होता. हा किल्ला पाहून एक गोष्ट नक्की वाटते, रायगड म्हणजे फक्त इतिहास नाही, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष आहे. तुम्ही हा अनुभव नक्की घ्या आणि जर तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अभिमानाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवा. जय जिजाऊ, जय शिवराय.